आपल्या समोर जे आपण म्हणजे आज भेटतोय, आमच्या सगळ्यांची एक अत्यंत मनपूर्वक इच्छा अशी आहे की महाराष्ट्राच्या आपल्या संपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा जो मेरुदंड आहे वारकरी संप्रदाय, हा केवळ वारीपुरता किंवा भजन कीर्तनापुरता मर्यादित संप्रदाय नाही. ज्याला आम्ही वारकरी विचार म्हणतो, तो वारकरी विचार हा संपूर्ण मनुष्याच्या निरामय जीवनाचा विचार मांडणारा विचार आहे. मी तुकोबारायांचा एक अभंग आहे ते आवर्जून उद्धृत करतो, कारण त्याचा संबंध आपल्या मूळ गाभ्याशी आहे. गाथेमध्ये तुकोबारायांचा एक अत्यंत अप्रतिम अभंग आहे, अतिशय मार्मिक आहे की काळ सारावा चिंतने एकांतवास गंगा असताने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. या अभंगाचं जे ध्रुवपद आहे ते ध्रुवपद ज्याला आपण निरामय मानवी जीवन म्हणतो, त्या निरामय मानवी जीवनाची अपेक्षा आणि सूचन करणारं अभंगाचं ध्रुवपद आहे. ध्रुवपद असं आहे, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. बासर हा जो शब्द आहे हा जुन्या मराठीमधला शब्द आहे. बासर याचा अर्थ फुकट वेळ घालवणं, गप्पा छाटणं. महाराज असं म्हणतात की मानवी जीवनाचं जे म्हणजे ज्याला मी निरामय निकोप मानवी जीवन म्हणतो, त्याच्यामध्ये आहार आणि विहारयुक्त असावा. प्रामुख्याने तो सगळ्या प्रकारच्या व्यसनाधीनतेपासून मुक्त असावा. मानवी जीवन शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक हे निरामय व्हावं, यासाठी वारकरी संप्रदायाचा जो गाभा आहे संत विचार, त्याचा संपूर्ण अट्टास त्याच्यासाठी आहे. या दृष्टीने ज्याप्रमाणे भजन कीर्तनाच्या माध्यमातून सांस्कृतिक जीवनाचं परिपोष आपण करतो, त्यालाच आमच्या भौतिक जीवन राहतीची सुद्धा साथ मिळावी, या दृष्टीने हा संपूर्ण आपला भागवत धर्माचा जो पाया आणि कलस देहू आणि आळंदी या दोन ठिकाणी विराजमान आहे, हा संपूर्ण परिसर संतभूमी हा आहेच, पण त्या संतभूमीचं जे बिरुद आहे ते अधिकृतपणे याला बहाल व्हावं, त्या पद्धतीची एक संस्कारशीलता इथे जपली जावी. आणि आपला सगळा लोकव्यवहार हा ज्ञानोबा आणि तुकोबा की जे दोघंही विवेकाचे पाईक आहेत. कारण तुकोबारांचं फार गोड प्रमाण आहे की विचारा वाचून न पविजे समाधान, म्हणजे मानवी जीवन समाधानी व्हावं, यासाठी देहू आणि आळंदीची हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसराला संतभूमी म्हणून घोषित केलं जावं.